हे तिकीट जसं तुम्ही म्हणला की भूमकर फॅमिलीच का? भूमकर फॅमिली नाही, नरेगाव ही आमची खऱ्या अर्थाने फॅमिली. उमेदवारी घरात आली असली तरी उमेदवारी नाकारल्यानंतर किंवा पक्षाने ऐनवेळी असा कठोर निर्णय घेतल्यानंतर काय होते हो भावना मनात? वाईट वाटलं का? भूमकरांची मतं हवी होती किंवा सागरजींची मेहनत हवी होती, सागरजींची मतं हवी होती, पण ते प्रशासनात नको होते किंवा ते सभागृहात नको होते असं देखील आता चर्चेला जाते. मग काय समजायचं याला? कोणीतरी थोडक्यात कसं असतं, राजकारणी डाव खेळत असतात. माझ्या नाराजगीचा फायदा कोणतरी सोशल मीडियाला वेगळ्या पद्धतीने करत असेल, पण आज तो फायदा कसा न होऊन देणार हे माझं. आता असं म्हणायचं का की T20मध्ये हिटिंग म्हणजे हिटर होता, त्यांना आता इथून पुढे कसोटी मॅच खेळायचे? जी खिंड लढवायचं काम जे आहे ते मला दिलेले, म्हणजे असं समजा एक नाटक आहे आणि त्या नाटकातलं काम मला पात्रता मला दिलेली लढवायची. त्यामुळे विशाळ गडावरती पोचवण्याचं काम ह्यांना माझी जबाबदारी करून द्यायचं आहे. आणि ती तोफ खानात जो उडणार आहे त्यानंतर मी 16 तारखेला त्यावेळेसच मी शांत बसेन. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काही तरुण आहेत, काही अनुभवी आहेत, काहींना पक्षाने त्यांचा अनुभव पाहून किंवा त्यांची समाजातली क्रेज पाहून उमेदवारी दिलेली आहे. आणि काही उमेदवार असे देखील आहेत की जे चर्चेत आहेत, लोकांच्या मनात आहेत आणि काही लोक त्यांना प्रतिसाद देखील देत आहेत. पण आज आपण अशा उमेदवाराशी चर्चा नाही करणार आहे, पण आज आपण एका अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहे की ज्यांची चर्चा होती, क्रेज होती, उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं असं बोललं जात होतं, पण ऐनवेळी त्यांच्या आईला उमेदवारी मिळाली तरी देखील त्यांनी निवडणूक संपूर्णपणे हातात घेतली. हो, मी बसलोय नरेमध्ये, प्रभाग क्रमांक 34 आणि माझ्यासोबत आहेत सागर भूमकर. सर नमस्कार. नमस्कार. जसं मी आता म्हटलं, चर्चा होती, क्रेज होती. प्रभाग क्रमांक 34 मध्ये सागर भूमकर यांनाच उमेदवारी भाजपकडून मिळेल असं बोललं जात होतं. ऐनवेळी तुमच्या आईंचं नाव पुढे आलं. आईंचा अनुभव दीर्घ आहे, जिल्हा परिषद सदस्य होत्या, सरपंच होत्या आणि आता त्या महानगरपालिकेमध्ये जात आहेत आणि पक्षाने त्यांच्यावरती विश्वास दाखवला, ती जबाबदारी दिली. पण सागर भूमकर हे नाव प्रत्येकाच्या तोंडी होतं, प्रत्येकाच्या घरात चर्चेला जात होतं. ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेली. उमेदवारी घरात आली असली तरी उमेदवारी नाकारल्यानंतर किंवा पक्षाने ऐनवेळी असा कठोर निर्णय घेतल्यानंतर काय होते हो भावना मनात? वाईट वाटलं का? आता खरं सांगायचं म्हणजे वाईट तर सर्वांनाच वाटत असतं, कारण ज्यावेळेस तुम्ही सातत्याने 9 वर्ष त्या ध्येयाने, त्या नावासाठी तुम्ही पळत असता, त्यासाठी काही एकाचा हात नसतो किंवा एकाचं काम केलेलं नसतं. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत वाईट वाटण्याजोगं असं नाही की आपण म्हणता येणार नाही की पक्षाने आईवर जरूर विश्वास दाखवलेला आहे, कारण जिच्या पोटी जन्म घेतला तिलाच तिकीट मिळाले. आणि ही सुरुवात कुणापासून झाली? आई सरपंच झाली, आई त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झाली. त्या कामाच्या जीवावरच ती नाळ जोडून त्या ठिकाणी मी समाजसेवेच्या रूपाने कामं करू शकलो. त्यामुळं पक्षाला कुठेतरी वाटलं असेल की तेच तिकीट देणं परत योग्य राहील. पण त्यापेक्षा तुम्ही जसं म्हणला की वाईट वाटायचा विषय, वाईट कसं असतं की एक लक्षात घ्या की मी बघत होतो, आई देखील, फॅमिली देखील असेल, फॅमिली मेंबर देखील, सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांना कुठंतरी वाईट वाटत असतं, कारण एक हात नसतो ह्याच्या पाठीमाग काम समाजसेवेच्या स्वरूपात. सर्व कार्यकर्ते असतील, जे प्रेम करणारे असतील, ते कुठं ना कुठं त्या कामाला लागलेले असतात आणि त्या कामाच्या अभावावरती आपण त्या ठिकाणी पोचत असतो. त्यामुळे मी म्हणेल की आता जे झालं गेले विसरून येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या इलेक्शन 4 ते 5-6 दिवसावर येऊन ठेपलेले आहे. त्यामुळे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे कसे 4चे 4 उमेदवार निवडून आणता येईल हे आपण पाहिलं गेलं पाहिजे. कारण आमच्या पक्षाचं प्रथम ब्रीद वाक्य काय आहे? प्रथम राष्ट्र, द्वितीय पक्ष, नंतर मी. त्यामुळं आता आपण
पुणे महानगरपालिकेत कसा पुणे महानगरपालिकेचा महापौर होऊ शकतो हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आम्ही 4ही जण त्या सभागृहात त्या महापौराला वोट करण्यासाठी आपण तिथं गरजेचं आहे. ह्या दृष्टीने हे झालं गेलं विसरून पक्षाच्या कामाला लागून 4ही उमेदवार निवडून देण्यासाठी त्या ठिकाणी मी प्रयत्नशील राहणार आहे. नक्की. कार्यकर्ते तुमच्याशी जोडलेले होते, अनेक मतदार तुमच्याशी कनेक्ट आहेत. तुमचा घरामध्ये भूमकर कुटुंबांचा इतका 20 वर्षाचं मोठं वर्चस्व आहे, म्हणजे 20 वर्ष तुम्ही समाजसेवेत आहात, राजकारणात आहात. असं असताना सागर भूमकरांचं नाव आधी पुढे येतं. सागर भूमकरांची क्रेज पाहिली जाते, लोकांमधलं एक त्या नावाबद्दल असलेलं एक प्रेम बघितलं जातं. उमेदवारी मिळो न मिळो, जसं तुम्ही म्हणालात की शेवटी पक्ष संधी देत असतो. मग ह्याच्यामधनं एक नरेटिव्ह सेट होतो, किंवा एक असंही पण आम्हाला शंका येते किंवा प्रश्न पडतो, भूमकरांची मतं हवी होती किंवा सागरजींची मेहनत हवी होती, सागरजींची मतं हवी होती, पण ते प्रशासनात नको होते किंवा ते सभागृहात नको होते, असं देखील आता चर्चेला जाते. मग काय समजायचं याला? आमचा पक्ष पाहिला गेला भारतीय जनता पार्टी हा संघटनेच्या जीवावरती पक्ष चालणारा पक्ष आहे. त्यामुळे ह्याच्या आधी मी भारतीय जनता पार्टी जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. ग्रामीण भागाला ओबीसी मोर्चाला त्या ठिकाणी मी जिल्हा अध्यक्ष होतो. त्यामुळे पक्षाला कुठंतरी वाटलं असेल की त्या ठिकाणी प्रशासनात आईला ठेवावं आणि संघटनेत भारतीय जनता पार्टीला सागरला ठेवावं. आज वय माझं 33 आहे. त्यामुळं त्यांना असं वाटलं असेल की पुढच्या येणाऱ्या काळात सागरला संधी मिळू शकते, पण आता संघटनेला त्याची गरज आहे. संघटनेमार्फत त्यांनी काम केलं तर पक्षाचं संघटन चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत पक्षाने कुठेतरी विचार करून ह्या गोष्टी केलेल्या असणार आहेत. त्यामुळं आज मला एकच वाटतं की पक्षाचा जे ध्येय धोरणं आहेत, जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की प्रथम राष्ट्र द्वितीय पक्ष नंतर मी स्वतः. त्यामुळे पक्षासाठी सर्वस्व त्या ठिकाणी गरजेचं आहे. आज बरेच जण असे आहेत की बऱ्याच जणांना तिकीट देखील डावलण्यात आलेली आहे. आपल्या घरात निदान तिकीट तरी भेटलं. आज भारतीय जनता पार्टीत बऱ्याच जणांचा ओढ आहे तिकीट मिळण्यासाठी. त्यामुळे घरात आपल्या तिकीट तरी मिळालं. कारण हे तिकीट जसं तुम्ही म्हणला की भूमकर फॅमिलीच का, भूमकर फॅमिली नाही, नरेगाव ही आमची खऱ्या अर्थाने फॅमिली आहे. नरेगावकरी हे सर्व आमचे गावकरी. तिथं कुठं भूमकर फॅमिलीवरती म्हणण्यापेक्षा एक गावातील नागरिकावर विश्वास. आता जिल्हा परिषद ज्यावेळेस आई निवडून आली त्यावेळेस ते काम आपणच पाहिलं ना. आणि ज्यावेळेस आई सरपंच होती त्यावेळेस वडिलांनी पाहिलं. फक्त प्रामाणिकपणे त्यानंतर 1 वर्षांनी ग्रामपंचायतची इलेक्शन झाली, त्यावेळेस आपण ग्रामपंचायतची पॅनल निवडून आणला आणि उपसरपंच म्हणून मी त्या ठिकाणी काम पाहिलं. खाला काळावधी आम्हाला 3.5 वर्षाचाच मिळाला, पण 3.5 वर्षात आम्ही 20 लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधू शकलो. रोड त्या ठिकाणी 198 रोड जवळपास अंतर्गत आपण केलेले आहेत. त्यानंतरनी पाईपलाईन असेल, ड्रेनेज लाईन असेल, अशी बरीच काम आपण करू शकलो. कचऱ्याच्या गाड्या असतील आपण त्या घेऊ शकलो. पण येणाऱ्या प्रशासन राजवटीत जर पाहायला गेलं 4 वर्षात पूर्ण हे कारभार जो ग्रामपंचायतने हाताळला होता, आज नागरिक म्हणतायत ग्रामपंचायत हाताळणारा कोण होता, तो ग्रामपंचायत हाताळणारा जो होता त्यालाच निवडून द्या म्हणून लोकांचा विश्वास आपल्या. कारण एक बघा, जर पाहायला गेलं तर लोकांनी सत्तेतलं काम पण पाहिलेलं आहे आणि आता प्रशासन राजवटीतलं बी काम पाहिलेलं आहे. 4 वर्ष जे प्रशासन राजवट आली, प्रशासन राजवटीत काम कोण अवेलेबल राहिलं, कुणाचं ऑफिस उघडं राहिलं, कुणी ऑफिस कुणाचे नव्हते, त्या ठिकाणी जरूर लोक विचार करणार आहेत. लोक खूप हुशार असतात, लक्षात घ्या. सातत्याने आता देखील तुम्हाला ऑफिस दिसत असतील नवनवीन, त्यातलं माझं ऑफिस नाही. माझं ऑफिस सातत्याने ज्या दिवशी ओपन झाले तेव्हापासून तर आतापर्यंत बंद नाही, सतत कार्यरत. राजकारण म्हणजे काय हो, मी तुम्हाला एक सांगतो, एक विश्वासार्थ. ज्यावेळेस विश्वास नागरिकांचा बसतो ना, ते नागरिक खुलेपणे तुमच्या ऑफिसला येतात, खुलेपणे तुमच्याशी बोलत असतात, तुम्हाला हक्क गाजवत असतात. आणि ते काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य असतं ना, तेच खरं आपल्याला आनंद देऊन जातं. जरी नरेगावचं मतदान 33,000 आहे, वडगाव बुद्रुकचं 26,000 आहे, वडगाव खुर्दचं 7,200, धायरी समाविष्ट आणि महानगरपालिकेच्या हद्द दोन्ही मिळून 35,000 आहे. त्यामुळे ह्याच्यातलं जे निर्णायक मतदान ठरणार आहे नरेगाव. आणि त्याच चर्चेवरती कोणीतरी थोडक्यात कसं असतं, राजकारणी डाव खेळत असतात. माझ्या नाराजगीचा फायदा कोणतरी सोशल मीडियाला वेगळ्या पद्धतीने करत असेल
पण आज तो फायदा कसा न होऊन देणार हे माझं काम आहे आणि त्या स्पीचवर टिकून राहणं देखील माझं काम आहे. त्यामुळे मी एक सांगतो, 2 पावलं जरी मागे गेलं असं नक्कीच येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीच्या संघटनेसाठी, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी सातत्याने नागरिकांचं प्रश्न सोडवायला, विकासाचा दूरदृष्टिकोन पाहून हे ट्रॉफीची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, ड्रेनेज लाईनची समस्या असेल, हे सोडवायला त्या ठिकाणी क्रीजवर टिकणं गरजेचं असतं. म्हणून मी तुम्हाला येणाऱ्या काळात सांगतो, नरेगावचा विकास या ठिकाणी जर करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार निवडून देणं गरजेचं आहे. आता जसं म्हणालात की क्रीजवर टिकून राहणं फार महत्वाचं आहे. मग आता असं म्हणायचं का की T20 मध्ये हिटिंग म्हणजे हिटर होता, त्यांना आता इथून पुढे कसोटी मॅच खेळायची? दादा आता हिटिंगवर होता, कसोटी मॅचवर होता. एक लक्षात घ्या, आज विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, हे तिन्ही जे आपले 50-50 असेल, T20 असेल आणि कसोटी असेल, हे तिन्ही क्रायटेरियात बसायची. आता आपल्याला जरी क्रायटेरिया कसोटीचा आला असेल तर कसोटी जर आपण चांगली धुवाधार, कसोटीत देखील धुवाधार बॅटिंग करू शकतो ना आपण. बॉल कसा येतोय ते पाहून कसा शॉट उचलायचा हे आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात घ्या. आणि समजा कसोटी जरी खेळायला दिली असेल, कसोटीत जर चांगलं रन, चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग केली तर आपाप आपल्याला वन डे मिळणार आहे आणि त्या वन डे नंतर T20 मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला तुम्ही म्हणत असाल की कसोटी जरी मिळालीये तर 50त जायचं काम ते माझ्याकडे, 50 नंतर T20 जायचं काम माझ्याकडे. त्यामुळे एक लक्षात घ्या की सेम तुम्ही आता प्रश्न एकदम छान विचारला की तुम्ही नागरिकांना क्रिकेटवर आपल्या देशात खूप जास्त प्रेम आहे. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की एक बघा की आपल्या तो बी नागरिकांना आवडणारा विषय आणि आपल्या गावात पॉलिटिक्स म्हणजे राजकारण हे देखील नागरिकांना आपल्या आवडणारा टॉपिक आहे. चर्चा सातत्याने होत असते. त्यामुळे मी एक म्हणन की या ठिकाणी कसोटीतनं T20 50-50 आणि T20 कसं जास्त स्कोअर करता येईल, कसं जास्त फिल्डिंग करता येईल, कशी जास्त विकेट घेता येईल त्या कामावर मी जास्त भर देईन. त्यामुळे ही जी जास्त भर आहे ही नागरिकांची कामं करून देता येणार, योजना देऊन देता येणार आहेत. त्यांच्या आडी अडचणीला उभं राहणं गरजेचं आहे आणि ती कामं सोडवणं करणं महत्वाचं आहे. आमच्या नरेगावात मी सांगितलेलं आहे की नरेगावात आम्हाला या तिन्ही माझ्याबरोबर जे तिन्ही उमेदवार आहेत त्यांनी देखील आपल्याला शब्द दिले की नरेगावसाठी आमचं पहिलं बजेट तुमच्यासाठी असणार. आणि आता नाराजगी जरी तुम्ही मगाशी म्हणताय सारखं सारखं, तुमचा हेतू येतोय, आमच्यावरती चेंडू येतोय, आता तुमच्या उद्दिष्टाने झाले की तुम्ही यॉर्क टाकायचा, बाउन्सर टाकायचा प्रयत्न करताय. हे पहा, कसल्याही प्रकारची नाराजगी नाही, बाकीच्या गोष्टी नाही. आता हेतू एकच आहे. त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेची जबाबदारी त्या ठिकाणी जरी मला दिली असेल, मी म्हणत नाही, माफी मागतो की कारण मी एवढा इतिहासातला नाहीये, पण फक्त एकच सांगतो की मी तुम्हाला इतिहासामधील जी गोष्ट आहे त्या गोष्टीचं उदाहरण घेऊन मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही नाही तर म्हणसाल की हा स्वतःला बाजीप्रभू देशपांडे म्हणलं काय, त्याबद्दल मी जरूर माफी मागेन. एक उदाहरण सांगतोय कारण ते महामानव आहेत, त्या ठिकाणी. त्यामुळे जी खिंड लढवायचं काम जे आहे ते मला दिलेले. मी असं समजा एक नाटक आहे आणि त्या नाटकातलं काम मला, पात्रता मला दिलेली लढवायची. त्यामुळे विशाळ गडावरती पोहोचवण्याचं काम ह्यांना माझी जबाबदारी करून द्यायचं आहे. आणि ती तोफखानात जो उडणार आहे त्यानंतर 16 तारखेला त्यावेळेसच मी शांत बसेन. त्यामुळं येणाऱ्या काळात 15 तारखेला 4ही मतदान भारतीय जनता पार्टीला करा. अ गटातून हरिदास भाऊ कृष्णा चरवड आहेत, ब गटातून कोमल सारंग नवले आहेत, क गटातून आपली मातोश्री स्वतःची जयश्री सत्यवान भुंकर आहे आणि ड गटातून राजाभाऊ मुरलीधर लायगुडे आहेत. तर 4ही मतदान यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना करा. 15 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून विजयी करा, हीच तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते सागर भुंकर. उमेदवारी मिळाली नसली तरी आता ते खिंड लढवण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि येत्या 15 तारखेला ते आपल्या पक्षासाठी किती एफर्ट्स घेऊ शकतात किंवा जास्तीत जास्त फायदा कसा होऊ शकतो याकडे त्यांचा भर आहे. धन्यवाद. अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी किंवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.